आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलत जातो मला सांगा. म्हणजे सुरुवातीला मला काहीही होणार नाही, मग काहीही होऊ शकतं आणि शेवटी आता सगळं दैवावर सोपवलंय. या 3 वाक्यात आपल्या आयुष्यातले सगळे टप्पे डोळ्यासमोरून तरळून जातात. सुरुवातीला असणारी बेफिकिरी, मग थोडी असणारी काळजी आणि नंतर परमेश्वरावर सोपवून मनावर आलेलं निरामयपण. या सगळ्या टप्प्याटप्प्यातून आपण आयुष्यातली एक एक पायरी पार करत वृद्धापकाळापर्यंत पोचतो आणि मग त्याच्या बोलवण्याची वाट पाहत शांत होऊन जातो. पण हे सगळं करताना एक मात्र लक्षात ठेवा, तुमच्या शरीराला गृहीत धरू नका. वेळोवेळी त्याची काळजी घ्या, औषध पाणी करा, तपासण्या करा. काही होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी पुढे मोठा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात हे समजून त्याच्याकडे वेळीच लक्ष द्या. प्रवास तर शेवटापर्यंत आपल्याला सगळ्यांनाच करायचा आहे. मग तो हसत खेळत आनंदी आणि सुदृढपणे केला तर काय बिघडेल.